आता विधानसभेचं बिगुल वाजू लागले आणि या संदर्भात सुद्धा सर्वत्र उमेदवारी जाहीर होतानाचं चित्र पाहायला मिळतंय। अनेक जण आपण कुठून निवडणूक लढवणार आहोत या संदर्भातचे संकेत देत आहेत। माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी विरोधकांना आणि बाकीच्यांना असं म्हटलं की मला माढ्यामध्ये पाठवून पंढरपूरकरांसाठी अन्य विरोधकांची वाट तुम्हाला सोपी करायची आहे का। एकंदरीतच त्यांच्या या अशा म्हणण्यानंतर ते पंढरपूर आणि मंगळवेढ्यामधून यंदाची विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट संकेत त्यांनी दिले। गेल्या 4 दिवसांपासून माजी आमदार प्रशांत परिचारक कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याची प्रचंड उत्सुकता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात होती आणि ती उत्सुकता संपवत माजी आमदार परिचारक यांनी आगामी विधानसभेची निवडणूक पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून लढवण्याचे स्पष्ट संकेत दिलेत। तसेच मला माढ्यात पाठवून पंढरपुरातील विरोधकांची वाट सोपी करायची आहे का असा सवालही त्यांनी पत्रकारांना विचारलाय। त्यामुळे भाजपाकडून नेमकं कोण लढणार आहे आणि ऐनवेळी परिचारक तुतारी हातात घेणार का की अपक्ष लढणार याकडे मात्र आता पंढरपूर वासियांचं लक्ष लागलेलं आहे। पांडुरंग सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा नुकतीच पार पडली। त्याप्रसंगी त्यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेले आहेत।